नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता सगळ्यांना विधानसभेचे वेध लागलेले आहेत आणि अशा वेळी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने परत सत्तेवर कसं यायचं किंवा गेलेली सत्ता परत कशी मिळवायची या पद्धतीची एक रणनीती तयार करतायत. कारण लोकसभेचे निकाल समोर आलेले आहेत आणि जवळजवळ तुल्यबळ लढत झालेली आहे. जागा कोणाच्या किती आला या विषय बाजूला ठेवा. 45+ जागा मिळवायला निघालेल्या भाजपला 17 जागांवर समाधान मानावं लागले, तर अनपेक्षितरित्या महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागा आणि एक त्यांचाच बंडखोर निवडून आलेला आहे. पण मतांची टक्केवारी बघितली तर मतांच्या टक्केवारीमध्ये दोन्ही गटांमध्ये म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये फारसा फरक दिसत नाही. जवळजवळ 2 लाखाचा मतांमध्ये फरक दिसतो किंवा 0.5% मतांचा फरक दिसतो. महाविकास आघाडीला 0.5% जास्त मतं आहेत, अन्यथा दोन्हीकडे तुल्यबळ आहे. आणि ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका होतात तेव्हा हा एवढाही फरक राहत नाही. तुल्यबळ वाटणारे फटाकन सगळे गणित फिरवून टाकतात. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने नवी रणनीती प्रत्येक पक्षाला बनवावी लागणार आहे. आणि ज्यांचा मागमूस सुद्धा लोकसभा निवडणुकीत लागला नाही किंवा दिसला नाही असे पक्ष सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या शर्यतीमध्ये अतिशय महत्वाच्या भूमिकेत येऊ शकतात. उदाहरणार्थ, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे कोणाचे किती पडतील आणि कोणाचे किती निवडून येतील याचा वापर लोकसभा निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत सातत्याने चालू होता. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सामावून घेणार का, त्यांना किती जागा देणार, त्यांचे किती जागा त्यांना पाहिजे, त्यांचा प्रस्ताव काय, यांचा प्रस्ताव काय, यावर चर्चा होत राहिली. अखेरीस वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला नाही आणि त्यांना स्वतंत्रपणे काही जागा लढवाव्या लागल्या. त्याचा फारसा परिणाम एकूणच लोकसभा निवडणुकीच्या कुठच्याही निकालावर प्रभाव सुद्धा पडलेला दिसला नाही. आणि या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी म्हणजे नगण्य आहे असं आपण म्हणू शकतो का, तर बिलकुल नाही. कारण ज्या काय लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये अनेक विधानसभा क्षेत्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला आपला प्रभाव दाखवता आलेला आहे. मनसे सारखा पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, यांनी कुठचीही अट न घालता मोदी परत पंतप्रधान व्हावेत म्हणून महायुतीला पाठिंबा देऊन टाकला होता. त्यामुळे त्यांना लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये किती मतं पडलीत याचं कुठलंही गणित नाही. पण त्यामुळे मनसेच्या खात्यामध्ये फक्त 0 मतं आहेत असंही म्हणता येत नाही. कारण यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये 3 पासून 6-7% मनसेने महाराष्ट्राच्या मतदानामध्ये आपला हिस्सा दाखवलेला आहे. 2009 किंवा 2014 आणि 2019 मध्ये विधानसभेत त्यांचा एक एक आमदार निवडून आलेला असेल, पण तरीही 15-20-25 जागी तरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाची मतं मनसेने मिळवलेली आहेत. आणि ते विधानसभा निवडणुकीत आपला अनेक मतदारसंघात प्रभाव दाखवू शकतात. नेमकी तीच गोष्ट राजू शेट्टी यांच्या पक्षाची सांगता येईल. ओवायसी यांचा पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे. त्यांना या विधानसभा निवडणुकीत कुठल्या बाजूने किती स्थान मिळणार आहे याचाही विचार करावा लागतो, कारण त्यांचीही काही प्रभाव क्षेत्र आहेत. मी यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं की उद्धव ठाकरे यांना मराठी मतं, हिंदुत्ववादी मतं कमी मिळाली, त्यापेक्षा अधिक उद्धव ठाकरेंना मिळालेलं यश हे मुस्लिम मतांवर विसंबून आहे. मुंबईतल्या 3ही जागा जिंकताना
उद्धव ठाकरे यांना मुस्लिम बहुल विभागामधून प्रचंड मताधिक्य झालं आणि त्या बळावरच 3 खासदार मुंबईतून निवडून आणणं उद्धव ठाकरे यांना शक्य झालेलं आहे. आणि हे मतदार हे प्रामुख्याने ओवायसी किंवा समाजवादी पक्षाचे आहेत, उद्धव ठाकरे यांचे नाहीत. उद्धव ठाकरे यांना जवळजवळ मिळालेल्या मतामध्ये जी काय 16% 12% मतं आहेत, त्यामध्ये 8-9% आसपास त्यांची पारंपरिक मतं नाहीत. आणि ही मतं ओवायसी किंवा समाजवादी पक्ष किंवा काँग्रेस यांच्याकडे जाणारी आहे. आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ओवायसी किंवा समाजवादी यांचे पक्ष काय करतील हे हिशोबात घ्यावं लागतं. लहान मोठे अनेक घटक आहेत. आता या पार्श्वभूमीवर लोकसभेत आपण महायुतीचा पाडाव करून दाखवला अशी शेखी मराठा नेते किंवा मराठा आरक्षण नेते जरांगे पाटील शेखी मिरवत असतात आणि त्यामुळे 288 जागी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करा, भाजपच्या उमेदवारांचा पराभव करा अशी आवाहनं जरांगे पाटील करत असतात. त्यामुळे जरांगे पाटील काय करणार याकडेही बारकाईने लक्ष द्यावं लागतं. अचानक त्यांनी 288 जागी भाजपला पराभूत करण्याची भूमिका मांडताना 288 जागी आम्ही सुद्धा निवडणूक लढवू शकतो आरक्षणाच्या विषयावर अशी भूमिका घेतलेली आहे. पण जरांगे पाटील म्हणतात म्हणून 288 विधानसभा क्षेत्रामध्ये मराठ्यांची संख्या मोठी आहे असं बिलकुल नाही. मराठा जातीचे लोक मतदार महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत हे सत्य आहे. पण तरी सगळेच्या सगळे मराठा हे जरांगे पाटील यांचे अनुयायी आहेत किंवा समर्थक आहेत असं मानण्याचं अजिबात कारण नाही. आणि म्हणूनच जरांगे पाटील काय करतील याचाही विचार करावा लागत असला तरी जरांगे पाटील हा विधानसभा निवडणुकीतला फार मोठा फॅक्टर असेल असं मी बिलकुल मानत नाही. बिलकुल मानत नाही. आजपर्यंत शरद पवार किंवा काँग्रेस हाच मराठ्यांचा पक्ष मानला जात होता. पण हळूहळू करत भाजपचं प्रस्थ आणि प्रभाव महाराष्ट्रात वाढत गेला. त्याचं कारण जे मराठा किंवा मराठा केंद्रीय राजकारण काँग्रेस किंवा शरद पवार करत होते त्याला भारतीय जनता पक्षाने मराठेतर समाजांची अत्यंत सुटसुटीत अशी सोशल इंजिनिअरिंग आघाडी बनवून जबरदस्त शह दिलेला आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवार किंवा काँग्रेस पक्षाचं असलेलं वर्चस्व हळूहळू ढिलं पडत गेलं. आणि त्यामुळेच भाजप हा लागोपाठच्या 2-4 निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष होऊ शकला. 2014 2019 या विधानसभा निवडणुका किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष होऊन दाखवलेला आहे. त्याला 2024 मध्ये तडा गेला. पण तरीही भारतीय जनता पक्षाला मिळालेली गेल्या लोकसभा निवडणुकीतली मतं बघितली तर ती जवळपास इंटॅक्ट आहेत. 26-27% आसपास 2014-2019च्या 4 निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेली मतं 2024 मध्ये सुद्धा कायम राहिलेली आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर हळूहळू करत मराठा मतदार आणि मराठा राजकीय नेते भाजपमध्ये समाविष्ट होत गेले. त्यापैकीच नावाजलेले कोणी आहेत असं सांगता येणार नाही. पण जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना ठरवून लक्ष केल्यानंतर भाजपमधले एकामागून एक मराठा नेते किंवा महायुतीतले एकामागून एक मराठा नेते जरांगे पाटील यांना चोख उत्तर देत पुढे आलेले दिसलेले आहेत. प्रसाद लाड असतील, दरेकर असतील किंवा आशिष शेलार असतील, अगदी भाजप सोबत राहिलेले सदाभाऊ खोत यांच्यासारखे नेते असतील, यांनी आता गेल्या महिन्याभरात सरळ सरळ जरांगे पाटील यांना लक्ष करायला सुरुवात केलेली आहे. आणि दुसरीकडे काहीसा ओबीसीचं नेतृत्व भाजपमधलं मागे पडत होतं
त्याची सावरासावर भाजपने किंवा देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. देवेंद्र फडणवीस असं यासाठी म्हणायचं की महाराष्ट्रातले भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस आहेत. गेल्या काही म्हणजे प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने आपल्या संघटनात्मक बाजू जी लंगडी झाली होती ती सावरण्याचा जबरदस्त प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतरही जेव्हा जरांगे पाटील मराठा मराठा म्हणून भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्याला लक्ष करतात, टार्गेट करतात, तेव्हा त्याला उत्तर देणारी फळी भाजपने आता समर्थपणे उभी केली आहे. तसं नसतं तर दरेकर, प्रसाद लाड किंवा आशिष शेलार आणि सदाभाऊ खोत यांनी उघडपणे मैदानात येऊन थेट जरांगे पाटील यांना लक्ष केलं नसतं. जरांगे पाटील म्हणजे महाराष्ट्रातल्या समस्त मराठ्यांचे नेते आहेत, हा जो भ्रम माध्यमातून आणि गेल्या काही काळातून नॅरेटिव्ह मधून उभा करण्यात आला, त्याला धडक देण्याची कारवाई भाजपकडून सुरू झालेली आहे. म्हणून आपल्यावर होणारे जे हल्ले आहेत त्याला देवेंद्र फडणवीस थेट उत्तर देत नसले तरी त्यांचे भाजपतले मराठा समर्थक उघडपणे मैदानात येऊन दणदणीत उत्तर द्यायला लागलेले. आणि नुसतं उत्तर नव्हे तर थेट आज मराठा समाजाच्या गळातल्या ताईत म्हणावं अशा जरांगे पाटलावर प्रति हल्ला सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे मग जरांगे पाटील सुद्धा म्हणाले ह्याचा अर्थ भाजपला मराठ्यांची मतं नकोत असं असेल तर भाजप विरोधात भूमिका घ्यायला लागेल. जरांगे पाटील यांनी जरा उघडपणे आजपर्यंत जी वक्तव्य केली त्यामध्ये भाजप मधल्या मराठा नेत्यांचं किती वेळ समर्थन केलं. उलट भाजपमध्ये समाविष्ट असलेल्या मराठा नेत्यांना धमकावणारी भाषा जरांगे पाटील वारंवार बोललेले. किंबहुना भाजपमध्ये असलेले मराठा नेते आणि त्यांचं राजकारण म्हणजे जाती विरोधातलं राजकारण आहे असा पवित्रा घेतच जरांगे पाटील परत परत बोललेले आणि वागलेले आहेत. अशा वेळेला आपला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष वाचवण्यासाठी नव्हे तर आपलं राजकारण वाचवण्यासाठी भाजपतल्या मराठा जातीच्या नेत्यांना जरांगे पाटील यांच्या विरोधात दंड थोपटत उभं राहण्याची पाळी खुद्द जरांगे पाटलांनीच आणलेली आहे. आणि एक गोष्ट सरळ आहे, काल परवा जेव्हा जरांगे पाटील हे महाविकास आघाडीचे छुपे प्रचारक आहेत अशा भूमिकेपर्यंत काही मराठा नेते बोलायला लागले, तेव्हा जरांगे पाटलांना आपण महाविकास आघाडीचे प्रवक्ते नाही किंवा प्रचारक नाही अशी भूमिका उघडपणे घेण्याची नामुष्की आली. महाविकास आघाडीतल्या पक्षांनी आपली आरक्षण विषयक किंवा सगळे सोरे विषयक भूमिका स्पष्ट करावी असं सांगण्याची पाळी जरांगे पाटील यांच्यावर आली. हा सगळा तपशील एकत्रित विचार करण्यासारखा आहे. एक गोष्ट साफ आहे, जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या निमित्ताने हिंमत दिलेली असली तरी आजपर्यंत मराठा समाजाचं जे काय बरं वाईट लहान मोठं कल्याण झालेलं आहे, त्यांच्यामध्ये संपन्नता आलेली आहे, ती जरांगे पाटील यांच्यामुळे आलेली नाहीये. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 50-60 वर्षामध्ये जो एक सुखवस्तू वर्ग तयार झालेला आहे तो मराठा समाजातला सुखवस्तू वर्ग जरांगे पाटील यांच्यामुळे सामर्थ्यशाली झालेला नाही. जरांगे पाटील यांच्या मागे आपली साधन संपत्ती घेऊन उभा राहिलेला जो मराठा वर्ग आहे त्यामध्ये जी संपन्नता आहे ती जरांगे पाटलामुळे आलेली नाही. त्यांनी आपली संपन्नता जरांगे पाटील यांच्या मागे उभी केली. 20-20, 30-30 काय ते जेसीबी मधून गुलाल उधळायचा, फुलं उधळायची किंवा लाखांच्या ज्या सभा घेतल्या त्यासाठी शेकडोच्या संख्येने गाड्या आणणं, मैदानं बुक करणं, खर्च करणं
हे सगळं संपन्न मराठा नेत्यांनी उभं केलं, ही वस्तुस्थिती असली तरी ती संपन्नता कुठल्या ना कुठल्या पक्षात असलेल्या मराठा नेत्यांनी जरांगे पाटील यांच्या मागे उभी केलेली. अशा विविध पक्षात विखुरलेल्या मराठा समाजाच्या पक्षीय नेत्यांवरच जेव्हा जरांगे पाटील हल्ला चढवतात, तेव्हा त्या विविध पक्षातले मराठा नेते सुद्धा सावध झालेले आहेत. खुद्द शरद पवारांना सुद्धा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी हात झटकण्याची पाळी आलेली आहे. कारण मी एकदा माझ्या व्हिडिओतून सांगितलं होतं की जरांगे पाटील हे अनगाइडेड मिसाईल आहे. गाइडेड मिसाईल याचा अर्थ जे लक्ष ठरवून दिलेलं आहे, टार्गेट ठरवून दिलेलं आहे, तिथे जाऊन पडतं आणि स्फोट घडवतं, विनाश घडवतं, त्याला गाइडेड मिसाईल म्हणतात. म्हणजे ठरलेलं लक्ष आहे तिथेच जाऊन पडतं. पण जरांगे पाटील यांना शरद पवारांनी उभं केलं की आणखीन कोणी उभं केलं हा विषय बाजूला ठेवा, पण जरांगे पाटील हे अनगाइडेड मिसाईल आहे. त्यामुळे वाट चुकली तर ते आपल्याच अंगावरून आदळण्याचा धोका होता आणि तेच आता होतंय. त्यामुळे जरांगे पाटील यांना बचावात्मक पवित्र्यात न्यायचं आणि त्या योगे त्यांना ज्यांनी भाजपवर सोडलं, महायुतीच्या अंगावर सोडलं, त्यांच्यावरच उलट जाऊन जरांगे पाटील नावाचं मिसाईल आदळावं असा पवित्रा हळूहळू करत महायुती आणि भाजपने घेतलेला आहे. अचानक आजपर्यंत सौम्य भूमिका घेणारे किंवा सोज्वळ भाषेत बोलणारे दरेकर, आशिष शेलार किंवा प्रसाद लाड, सदाभाऊ खोत असे लोक मराठा नेते, भाजपतले किंवा भाजपच्या समर्थनातले मराठा नेते अचानक उठून जरांगे पाटील यांच्यावर प्रतिहल्ला करायला लागलेले नाही. त्यामागे एक ठरलेली रणनीती मला दिसते. ज्या जरांगे पाटलांनी लोकसभेमध्ये भाजपचा किंवा महायुतीचा पराभव व्हावा यासाठी आपली सगळी शक्ती पणाला लावली, त्याच जरांगे पाटलांना आता ज्यांनी उभं केलं त्यांच्यावर उलटण्याची वेळ यावी आणि जरांगे पाटील नावाचं मिसाईल त्याच महाविकास आघाडीवर जाऊन आदळावं अशी रणनीती भाजपने ठरवलेली दिसते. दरेकर, लाड, शेलार, खोत या नेत्यांनी चढवलेला प्रतिहल्ला मला असं सांगतो की विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांच्यावरच महायुतीचा विजय अवलंबून असेल या दृष्टीने ही रणनीती आखलेली आहे. जितके जरांगे पाटील कडवेपणाने मराठा आरक्षणासाठी बोलतील आणि त्यासाठी ओबीसी किंवा मराठेतर पिछड्या वर्गाला लक्ष करतील, देवेंद्र फडणवीसांना लक्ष करतील, तेवढी मोठ्या प्रमाणावर मराठेतर मतं युतीकडे, महायुतीकडे ध्रुवीकरण होत जाईल, काय म्हणतील त्यांचं एकत्रीकरण होत जाईल आणि त्याचा फटका जरांगेंचं समर्थन करणाऱ्या महाविकास आघाडीला बसेल. अशी परिस्थिती निर्माण करायची ही भाजपची आणि महायुतीची रणनीती दिसते. आणि म्हणूनच जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे मराठा आरक्षण याविषयी भूमिका स्पष्ट करा असं खुलं आव्हान किंवा आवाहन केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते हात झटकायला लागलेले आहेत. कारण हे आता जरांगे पाटील नावाचं मिसाईल आपल्यावर येऊन आदळणार आणि त्यामुळे मराठ्यांची मतं मिळवताना जी सगळी मिळतील याची कुठचीही हमी नाही. जे काय 30-32% मराठा असतील, 28% मराठा मतदार असतील, ते सगळेच्या सगळे महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता नाही. पण महाविकास आघाडीच्या बाजूने असलेली ओबीसी किंवा मराठेतर मतं मात्र जरांगे पाटील यांच्यामुळे आपल्यापासून दुरावतील अशी आशंका आता महाविकास आघाडीच्या विविध पक्षांमध्ये जाणीव निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यांना जरांगे पाटलांवर अधिकाधिक विसंबून ठेवायचं आणि मराठेतर मतं महाविकास आघाडीपासून फोडायची ही भाजपची मला रणनीती दिसते.
म्हणून आपल्याच बाजूचे मराठा नेते थेट जरांगे पाटील यांना लक्ष करतील, टार्गेट करतील, अशा प्रकारची वक्तव्य यायला सुरुवात झालेली आहे. एकूण मला असं दिसतं की भाजप आणि महायुती यांची आगामी विधानसभेची रणनीती ही बहुमत मिळवण्यासाठी जरांगे पाटील यांच्यावरच त्यांची महायुतीची भाजपची मदार दिसते. जितके अधिक भडकावू आक्रस्ताळेपणाने जरांगे पाटील बोलतील तितकी मराठेतर मत एक गठ्ठा महायुतीकडे येतील, भाजपकडे येतील आणि जे आधीपासूनच भाजपकडे असलेले मराठे आहेत ते जरांगे पाटलांबरोबर जाणार नाहीत, हे जनमानसात भिनवण्याचं काम यातून सुरू झालेलं आहे. आतापर्यंत लोकसभेच्या काळामध्ये, लोकसभा निवडणूक काळामध्ये जरांगे पाटलांवर विसंबून राहिलेत अशा पक्षांना, महाविकास आघाडीतल्या पक्षांना आणि नेत्यांना हा एक सूचक इशारा आहे की तुम्ही जरांगे पाटलावर अवलंबून असाल तर आम्ही सुद्धा जरांगे पाटील यांनी मराठेतर मतदाराला दुखावं यावरच अवलंबून आहोत. तेव्हा तुम्ही जरांगे पाटलांना हरभऱ्याच्या झाडावर चढवा, जेणेकरून अधिकाधिक मराठेतर मत ही महायुतीकडे वळतील, भाजपकडे वळतील. हीच भाजपची आणि महायुतीची एकूण रणनीती दिसते. आशय काय मित्रांनो, याचा निष्कर्ष काय? तर विधानसभा निवडणुकीच्या लढाईत महाविकास आघाडी जरांगे पाटील यांच्यावर अवलंबून आहे की नाही माहिती नाही, पण भाजप आणि महायुतीची रणनीती विधानसभा जिंकण्यासाठी जरांगे पाटील यांच्यावर विसंबून आहे. जितके जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस ब्राह्मण विरोधी किंवा ओबीसी नेत्यांच्या विरोधात, ओबीसी आरक्षणाच्या विरोधात बोलतील, तितकी अधिकाधिक संघटित होऊन मराठेतर मत आपल्याकडे यावीत, ही रणनीती आहे. जागा व्हायचं त्यांनी व्हावं, नाहीतर परिणाम भोगावे. मला जे दिसलं ते सांगायचा मी प्रयत्न केला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.